धन्यवाद तुझे पण. 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करते आमच्या उंतर रहिवासी सेवा संस्थेतर्फे. तर आपले सगळे देशवासी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे जमलेत बघा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आजचा हा 26 जानेवारीचा कार्यक्रम साजरा होतोय. सर्व मंडळी जमा झाले. आजचे मानकरी ट्रॉफी देताना आमच्या सगळ्या माऊली आलेत बघा 26 जानेवारीसाठी. यश मिळवलेलं आहे त्याबद्दल 2 शब्द सांगते. तर सगळं विद्यार्थी आहेत, सर्वांनी थोडं ऐका आणि त्याच्यातून आपलीही प्रगती करा. माझा नमस्कार. आज 26 जानेवारी त्यानिमित्त आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथम तर मी ओंकार रहिवासी सेवा संस्था यांच्या सर्वांना मनापासून खूप खूप आभार मानते की आपण त्यांनी आणि 10वीवाल्यांना काही नाही, बस चांगला अभ्यास करा. धन्यवाद आपल्याला. मला 3 छोटेसे एक क्लिप सांगितली, त्याच्यातून मार्गदर्शन घ्या आणि पुढची प्रगती प्रत्येकाने करा. नेक्स्ट टाइम आपल्याला जे क्रमांक मिळाला पाहिजे हा स्वाभिमान दाखवा. आपले संस्थेचे सल्लागार सत्यानंदी पाटील साहेब 2 शब्दात आपल्या देशाबद्दलचं व्यक्तिमत्व सांगतील. ते सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घ्या. सर्वांना नमस्कार आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. या ठिकाणी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री बारसकर, आपल्या ध्वजनी अंतरा या सत्कार मूर्ती आहेत, उपस्थित बंधू आणि भगिनी आणि समोरच बसलेलं देशाचं भवितव्य म्हणजे आपले बालमित्र. विशेष असं आपल्याला काय सांगता येणार नाही. देश आपला प्रगतीकडे चाललाय, पण तो नक्की प्रगतीकडे चाललाय की अधोगतीकडे ते अजून नक्की ठरायचं आहे. कदाचित हे माझं म्हणणं अनेकांना खटकेल ही असं मी बोलतो, कारण काही गोष्टी या सत्य आहेत, ज्या सत्यच आहेत. आज आपल्याकडे मी पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचीच वाभाडे काढतो. पुरोगामी करणाऱ्या महाराष्ट्रात आज आपल्या महिला सुरक्षित नाही. भर दिवसा घरात जाऊन खून दरोडे होतात. आमची महिला कुठे गेली, एकटी सापडली की ती छेडछाड होते. का आमच्या भगिनी एवढ्या रस्त्यावर येतात का हे आमच्या राज्यकर्त्यांना कळत नाही. का आमचे हित संबंध जोडलेले आहेत. वाल्मिकी कराड सारखा मान्यवर गुन्हेगार ज्याला सरकार संरक्षण देते, परमत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ यादों में भी कर लो, कुछ यादों ने भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए ये कहानी
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी। जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी। जब तक सांस लड़े हो, जब तक की सांस लड़े हो, फिर अपनी लाश बिछा दी। संगीन पे धर कर माता सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद की सेना, जय हिंद। जनार्दन बारसकर साहेब तसेच सर्व पदाधिकारी व महिला वर्ग तसेच सर्व सभासद निपाल वर्ग या ठिकाणी सगळ्यांचे या मनापासून अभिनंदन। आज या 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त फक्त आपण सगळे उपस्थित राहतो। उपस्थित राहिल्यानंतर ह्या स्वतंत्र वीराने या देशासाठी प्राणाची आहुती दिली। आज आपल्याला हे सोनेरी दिवस, हा स्वतंत्र दिवस असो, 15 ऑगस्ट असो किंवा प्रजासत्ताक दिन, आज ह्या वीरांमुळे आपल्याला इथे बघायला मिळाला आणि त्याने हा सोनेरी क्षण आपल्या आयुष्यामध्ये आणला। त्यासाठी त्यांनी जे स्वतःसाठी देशासाठी जीवन अर्पण केलं, असे आज तरुण वर्ग यांनी या देशासाठी प्रत्येकाने आपलं मनापासून काही ना काही काम कुठलं तरी झालं पाहिजे। समाजकार्य असो किंवा एखादं कुठलंही काम शैक्षणिक बाबतीत असो, या सगळ्यांनी आपला प्रत्येकाने कुठे ना कुठे वेळ दिला पाहिजे की हे माझं नाही, हे संस्थेचं फक्त कमिटी मेंबर्स आहेत असं नाही, हे आपलं सगळ्यांचं आहे। हे जर आपण जपलं तर आपलं कुठेतरी आयुष्य चांगलं लाभेल आणि कुठेतरी असं मनापासून वाटेल की आपण काहीतरी चांगलं काम केलं। फक्त जीवनात आपण जगायला आलो, जगलो आणि गेलो याला अर्थ नाही। काहीतरी चांगलं काम करून जा आणि चांगलं काम करत असताना तुमची वाहवाही तर होणारच आहे, पण असं करा की संस्थेला आणि सगळ्या आपल्या विभागातील रहिवाशांना सगळ्या गोष्टींची काही एखादी माहिती चांगली मिळाली, काही असो तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे। आज 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सर्व भारतीयांना माझ्या मनापासून मी देतो। आणि आता पुढील या उपस्थितीप्रमाणे बोलायचं म्हटलं तर दरवर्षी त्या संस्थेच्या जे सभासद आहेत, जे मोजकेच सभासद या ठिकाणी उपस्थित असतात, प्रत्येकाला कळायला पाहिजे की हा देशाचा कार्यक्रम आपल्या, हा आमच्या संस्थेचा कार्यक्रम नाही। ही उपस्थिती सगळ्यांची असायला हवी या ठिकाणी। आम्ही दरवर्षी बोंबलत असतो, पण हा विषय इथे का बोलणार का नाही, ही एखादी आमची वार्षिक एजीएम जर मीटिंग असेल तर हा विषय आमच्या सर्व सभासदांसमोर बोलावं लागेल। तर ही थोडी खंत वाटते मनापासून की ज्या ठराविक महिला किंवा ठराविक इथं जे पुरुष वर्ग आहे आणि आपले हे सर्व पदाधिकारी हे एवढेच उपस्थित असतात, बाकीच्यांना असं वाटलं पाहिजे की आपला हा देशाचा कार्यक्रम आहे, हा इथं आपण त्या शूरवीरांनी या प्राणाची आहुती एवढी देशासाठी दिली आणि हे स्वातंत्र्य मिळवलं आपल्या देशासाठी। त्यांनी एवढं त्यांच्या मनामध्ये स्वार्थ नव्हता, त्यांचं देशाबद्दल प्रेम होतं, हे प्रेम आपल्या सगळ्यांचं उभारून आलं पाहिजे। हे प्रत्येकाने आपण शाळेत असताना या पाठ्यपुस्तकातून सगळं वाचलेलं आहे आणि शिकत आलो, या गोष्टीचं कुठेतरी भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। मी आता जास्त काही बोलत नाही, पुढे एवढं या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 26 जानेवारी 2025 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना आणि आपल्या विभागाच्या रहिवाशांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीने
खास करून आपल्या संस्थेचे सल्लागार तरंगजी पाटील साहेब, काही त्यांच्या कारणास्तव आता ते थोडे लवकर निघून गेले. त्यानंतर आजच्या या 26 जानेवारी ध्वजारोहणाची मानकरी कुमारी अंतरा दिनेश कुशवा हिला आमच्या संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा, तिच्या सर्व कुटुंबियांसाठी. तसेच आपल्या या विभागातील म्हणजे आमच्या संस्थेतील आम्ही दरवर्षी सांगतो, प्रत्येक मुलांनी एक स्वाभिमान बाळगला पाहिजे की या ध्वजारोहणाचा मानकरी पुढच्या वर्षी मी असेल. आणि हीच प्रेरणा सर्वांनी घ्यायला पाहिजे. खास करून त्यांच्या पालकांना सुद्धा वाटलं पाहिजे की पुढच्या वर्षी माझा पाल्ली जो पण असेल त्यांना ही संधी मिळाली पाहिजे आणि असंच या मॅडम सारखा या पुढच्या प्रश्नाचा मान त्यांचा असायला पाहिजे. आणि बाकी जे काय बोलत होतं ते आमचे संस्थेचे उपाध्यक्ष देसाई साहेब बोलले आहेत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या